नमस्कार, मी विठ्ठल भाडमुके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपले कट्ट्याचे प्रमुख पाहुणे बासरी वादक सुनील बच्छाव सर आहेत. सर, बासरीची धून ऐकून आम्हाला एक ऊर्जा मिळाली, खूप छान वाटलं. आणि बच्छाव सर दररोज समस्त नाशिककरांची सकाळ या बासरीने गोड करत असतात. अनेक जण त्यांना भेटले असतील. गेल्या अनेक वर्षांपासून सर बासरी वादनाचं काम करत असतात. सर, पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो, तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलात. सर, काय सांगाल, एक म्हणजे नाशिककरांना तुमची ओळख जवळपास 10-20 वर्षांपासून तर आहेच, म्हणजे अतिशय जलद गतीने लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात. काय वाटतं एकंदरीत सर, हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला? प्रवास खूप सुंदर सुरू झालेला आहे. मी बालपणापासून बासरी वादन करतो. साधारण 5व्या इयत्तेपासून, आता माझं 59 एज आहे. तर शाळेत हायस्कूलमध्ये बँड असतो बघा, बरोबर. तर त्याच्यात बासरी वादन करण्याची संधी मला मिळाली आणि तिथून पुढे बासरीची आवड निर्माण झाली. म्हणजे वयाच्या साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही 11-12 वर्षापासून हे शिकलात सगळं. हो हो हो, बरोबर. आणि मग घरच्यांकडून कसा पाठिंबा मिळत होता, आणि पहिले तुम्हाला कधी वाटलं की बासरी वाजवावी आपण? हां, तर हे बासरी हातात पडल्यानंतर मी घरी प्रॅक्टिस करायचो. आम्ही दोघं तिघं मित्र, आणि त्याच्यातनं ती आवड निर्माण झाल्यानंतर मग रोज प्रॅक्टिसवर मी भर दिला. कधी कधी असं वाटायचं, कंटाळा यायचा की आपल्याला येत नाही, मग परत प्रयत्न करायचो आणि असं प्रयत्न करत बासरी हे वाद्य फार सोपं नाहीये वाजवण्यासाठी. त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, प्रॅक्टिस असावी लागते. हो, ध्यास पाहिजे किंवा जिद्द पाहिजे. बरोबर. आणि थोडासा त्याग पण करायला लागतो. म्हणजे काय खरं तर सर, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सकाळी 6 वाजताच नाशिकमधील एखाद्या ग्राउंडवर तुमचा गोड बासरीचा आवाज हा ऐकायला मिळत असतो. अनेक जण त्याच आनंदामध्ये वॉकिंग करत असतात. सर, इतकं कसं तुम्ही ती मेहनत कशी घेता, आणि तुम्हाला ती आवड कधीपासून निर्माण झाली की आपण नाशिककरांची सकाळ ही गोड केली पाहिजे बासरी वादनाने? त्याची प्रेरणा मला अशी मिळाली की आपण आपल्या गच्चीवर बासरी वादन करतोय, मग जे गल्लीतले लोक आहेत ते एनकरेज करायचे मला. मग करोना काळामध्ये मला असं वाटलं की आपलं जे ही कला आहे, हिच्याने जर का लोक आनंदित होत असतील किंवा ते त्यांच्या त्या ह्याच्यातनं दुःखातनं बाहेर येत असतील, तर आपण का इतर ठिकाणी असं. मग असं चर्चेतून एका मित्राने सांगितलं की असं जॉगिंग ट्रॅकवर आम्ही जातो व्यायामाला, तर तुम्ही या आणि तुम्ही जर तिथं बासरी वादन केलं तर आम्हाला खूप आनंद होईल. मग मी गोल क्लबला आलो, त्याच्यानंतर कुशीनगर जॉगिंग ट्रॅकला गेलो, मग पांडवलेणीला जायचो असं सुट्टीच्या दिवशी वगैरे. असं मग विविध मंदिरांमध्ये गेलो. वेगवेगळ्या मंदिरांमध्ये तिथं लोक आनंदित व्हायला लागले, आणि मग माझंही त्या लोकांना आनंदित पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला आत्मिक आनंद मिळायचा. आणि मग हा प्रवास पुढे मी अजून कंटिन्यू सुरू केला. सर, एक देशभक्तीपर गीताने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. अजून अनेक गप्पा आपल्याला मारायच्या आहेत सरांसोबत. सर, एक देशभक्तीपर गीत तुम्ही वाजवा. चालेल, थँक्यू.
वा क्या बात आहे. सर ही इतकी मेहनत तुम्ही किती वर्ष घेतली? इतकं सुंदर तुम्ही बासरी वादन करतायत, किती वर्ष तुम्ही यावर मेहनत केली साधारणतः? जवळपास 45 वर्ष झाले मला. 45-46 म्हणजे वर्ष. वयाच्या 11व्या वर्षापासून जशी हो हो सुरुवात झाली 45 तुमची, 46. तेव्हापासून तुम्ही दररोज साधारणतः तुमचा हा तो सराव होतोच, पण तुम्ही म्हणजे व्यक्तिगत किती सराव करतात यावर तुम्ही दररोज साधारण? माझा 3 ते 4 तास मॉर्निंगला आणि 3-4 तास इव्हिनिंगला. आणि विशेष म्हणजे जास्त पण होतं. नाशिककरांच्या पण प्रतिक्रिया असतातच, आपण बघतोय. हा वेळ कसा काढतात तुम्ही? कारण प्रत्येक हल्ली प्रत्येक जण स्वतःच्या कामात बिझी असतो, दुसऱ्याला आनंद देण्याइतपत आपल्याकडे वेळ नसतो असं बोललं जातं. बरं. पण तुम्ही हा वेळ कसा काढतात आणि नाशिककरांचे सकाळ गोड करतात, कसं मॅनेज करता सर सगळं तुम्ही? मी सकाळी पहाटे 5 वाजेला घराच्या बाहेर पडतो. संपूर्ण तयारी पहाटे करून 5 वाजता? आंघोळ वगैरे करून सगळं पहाटे 5ला घराच्या बाहेर, आणि जिकडे मन बोलेल त्या ठिकाणी मी जातो. पण लोकांचे पण येतात की सर आज आमच्या भागात या. हो हो, ते जरा हे होते माझ्याबद्दल. बरोबर. कारण आज ह्या ट्रॅकवर गेलं तर उद्या दुसऱ्या ट्रॅकवरचे होतात. नंतर ते म्हणतात की तुम्ही काही आले नाही बरं का, 8 दिवस झाले काही आले नाही, 15 दिवस झाले आले नाही, महिना झाला आला नाही. पण असं सर्कल चालू असतं माझं. बरोबर. आणि मी ही एक ईश्वरी सेवा असं समजतो, जी आपल्याला कला अवगत आपण जी आत्मसात केलेली आहे, तर ती कला आपण कशी प्रदर्शित करू याच्याकडे माझा जास्त कल असतो. कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी त्यांना आनंदी करू शकू, त्याकरता मी विविध ठिकाणी जात असतो. आणि सोबत माझ्या कंटिन्यू बासरी असते. 2-3 बासऱ्या माझ्या गाडीत असतात, म्हणजे असतात. असतातच. हो. सर तुमच्या काळामध्ये दादा कोंडकेंनी फिल्म इंडस्ट्री गाजवली. खरं तर आपल्या प्रेक्षकांना देखील आवडेल की दादा कोंडकेंचं एखादं छानसं गाणं तुम्ही आपल्या बासरीमधून वाजवावं असं. बरं, चालेल. वा वा वा, छान छान. सर तुमच्याकडे अनेक प्रकारच्या बासरी आहेत. तुमचा जो साठा आहे हो हो तो तुम्हाला लहानपणापासून, जेव्हापासून तुम्ही बासरी वाजवायला सुरुवात केली तेव्हापासून ते जिथे कुठे गेलात हो फिरण्यासाठी तिथून चांगली बासरी हो, भेटली? चांगली बासरी मला जिथं दिसेल मी तिथून घेतो. मग तिची किंमत तिकडे पाहत नाही. बरोबर. मी 25 वर्षापूर्वी मुंबईला जाऊन 650 रुपयाची बासरी आणली. 25 वर्षांपूर्वी? 25 वर्षापूर्वी दादरहून. तर मग खूप मला ते आवडच आहे. म्हणजे आणि तुम्ही असं बोलले की क्लासिकल तुम्ही शिकले नाहीत, मात्र जी लोक तुमच्या संपर्कात आली त्यांच्या माध्यमातून तुमची बासरी वाजवण्याची जी कला आहे ती अधिक चांगली झाली. अच्छा. तो प्रवास नेमका कसा होता की तुम्हाला अनेकांनी सांगितलं असेल की तुम्ही छान वाजवताय तर क्लासिकल पण शिका वगैरे? क्लासिकल मी जसं मी भेटत असो, म्हणजे उत्कृष्ट बासरी
वादन समोरच्याचं पाहिलं की मी त्याच्याकडनं नॉलेज घेत असतो, बरोबर. माझे अनुभव सांगत असतो, मग आमच्या गप्पा रंगतात आणि त्याच्यातनं मी घरी आल्यानंतर ते शिकण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, हो. एक गवळण सादर करा ना सर, मस्त. सर, तुमचं वय 59 आहे, पण तुमच्या चेहऱ्यावरनं, तुमच्या शरीर यष्टीवरनं वाटत नाही की 59 वय आहे. तुमचा हा जो छंद आहे तुम्ही जोपासताय, त्यातून प्रेरणा मिळते तुम्हाला? प्रेरणा आणि खूप आनंद मिळतो आणि तो आनंद मी घेत असतो आणि आनंद देत पण असतो लोकांना. पण हीच तुमची खासियत आहे. तुम्ही म्हटलात की मी दुसऱ्यांना आनंद देण्यात जास्त आनंद असतो. जेव्हा तुम्ही गोल्ड क्लब असेल किंवा विविध ठिकाणी जॉगिंग ट्रॅकवर जातात, त्या प्रतिक्रिया बघून तुम्हाला कसं वाटतं? खूप खूप आनंद मिळतो आणि आत्मिक समाधान मिळतं. आणि दुःख प्रत्येकाला असतं, सुखदुःख हे, सुखाच्या पाठीमागे दुःख असतं बरोबर. आणि दुःखाच्या पाठीमागे पण सुख असतं, हे आपण विसरतो. तर जरी दुःख आलं तरी ते असं हलकं होतं बिलकुल आणि निवारण होतं त्या दुःखाचं. सर, आपल्या प्रेक्षकांसाठी एखादं हिंदी सॉन्ग तुम्ही वाजून दाखवा बासरीवर, मस्त. बरं बरं. वा, क्या बात आहे. सर, साधारण एक गाणं तुम्हाला बासरीवर बसवण्यासाठी किती वेळ लागतो? आता तुमचा तर सराव झालेला आहे, तुम्ही एकदा कानावर पडलं तरी लवकर बसत असेल गाणं. मी लहानपणापासून बिनाका गीतमाला ऐकत आलेलो आहे. बिनाका गीतमाला, सिबाका गीतमाला आणि रेडिओ किंवा कॅसेट वगैरे असायच्या पूर्वी, तर ते म्हणजे श्रवण खूप केलेलं आहे. त्यामुळे जुन्या गाण्यांवर खूप कमांड आहे माझी. सर, अनेक कार्यक्रमांमध्ये आपण जातात त्यावेळेस तुम्हाला जो एक शुभेच्छा मिळतात अनेकांच्या,
तुम्ही अनेक वृद्धाश्रम असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा जातात त्या ठिकाणी देखील त्यांना आनंद मिळतो. हो तुम्ही काही कॅन्सरग्रस्त लोक असतात त्यांच्याकडे, तर हो तो अनुभव तुमचा कसा असतो नेमका? की ज्या समजा हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात, त्या हॉस्पिटलमध्ये जर बासरी वादन केलं, तो रुग्ण एक उठून बसतो, त्याच्यात एक नवं चैतन्य बघायला मिळतं, ऊर्जा बघायला मिळते. तो कसा अनुभव असतो सर तुम्हाला? तो अनुभव असा की चार भिंतीच्या आड असतात रुग्ण. बरोबर. त्याच्यानंतर त्यांना ते इंजेक्शन्स वगैरे, तेच सगळं ॲटमॉस्फिअर, सगळं टेन्शन्स. आणि हे टेन्शन मी ज्यावेळेस बासरी वादन केलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात डोळा घालून मी असं बघत होतो. आणि ते टेन्शन नंतर जो आनंद त्यांना मिळत होता, ती जी प्रक्रिया मी बघत होतो, तर ती खूप म्हणजे बोलकी बोलकी प्रतिक्रिया होती. आणि मग मी म्हटलं हे कार्य आपण करायलाच पाहिजे. म्हणून मग मी वेळ काढून हॉस्पिटल्समध्ये जात असतो, सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टरांचा जातो. पण चांगला प्रतिसाद असतो. डॉक्टरांचा पण प्रतिसाद चांगला मिळालेला आहे. जिल्हा रुग्णालयात देखील तुम्ही? हो, जिल्हा रुग्णालय नाशिकच्या आणि इतर ठिकाणी पण म्हणजे मी जात असतो. इतर रुग्णालयांमध्ये पण जात असतो, मला जसा वेळ अवेलेबल होईल. बोलवलं तिथं तुम्ही हो जाता? हो, जातो. बोलवलं तर जातो. सर, मला एक असं विचारायचं की बऱ्याच वेळा अनेक जण हे छंद असतात पण जोपासत नाही. छंद किती महत्वाचा असतो याचं तुम्हाला तर नक्कीच तो प्रत्यय आलेला आहे, पण प्रत्येकाने छंद वेळ काढून जोपासला पाहिजे. प्रत्येकाने कुठला तरी एक छंद जोपासला पाहिजे. संगीत तर कुठलं तरी एक तुम्हाला आलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही गिटार वाजवू शकता, तुम्ही तबला वाजवू शकता, तुम्ही पेटी वाजवू शकता, तुम्ही मेंडोलिन वाजवू शकता, तुम्ही संतूर वाजवू शकता. भरपूर प्रकार आहेत. आणि बरोबर. आणि एवढा अवाढव्य खर्च करता प्रत्येकजण, कुठं ना कुठं आता खर्च होतो. तर त्याच्याऐवजी त्या इन्स्ट्रुमेंटवर जर खर्च केला आणि ती कला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही ज्यावेळेस असं डिप्रेशनमध्ये वगैरे येतात, तर त्यावेळेस तुम्हाला तो बाहेर काढता. हे माझं वैयक्तिक मत आहे. सर, तुम्ही मंगलाष्टक खूप छानपैकी वाजवतात बासरीवर. एकदा आपल्या प्रेक्षकांना थोडी झलक देतो. हा, थोडी झलक. वा, छान. सर, तुम्ही हे बासरी वादन करतात, बाहेर अनेकांना आनंद देतात. घरच्या परिवाराचा कसा तुम्हाला पाठिंबा असतो? त्यांना पण खूप आनंद होत असेल की अनेक लोक आपल्या घरातील एका व्यक्तीमुळे आनंदित होतात असं. बरोबर. तर लहानपणी माझी आई मला असं समजा पाहुणे आले तर असं पुढे करून द्यायची. आमच्या भाऊला बासरी खूप छान वाजवता येते बरं का, म्हणजे एनकरेज करायची. बरोबर, बरोबर. आणि मला ते जसं यायचं ते मी वाजवण्याचा प्रयत्न करायचो. मग त्यांनी टाळ्या वाजवल्या, उत्साह वाढला. मग परत अजून, मग इतर ठिकाणी काही कार्यक्रम असेल, लग्न कार्य असेल समजा नात्याचं, तर असं ते प्रवास वाढत गेला. आणि घरचं मग नंतर लग्न वगैरे झाल्यानंतर माझ्या मिसेसने, भारतीने पण मला खूप म्हणजे साथ दिली. मुलांनी साथ दिली. मुलं काही व्हिडिओ काढायचा असेल किंवा बरं. पप्पा असं करा तसं करा, माझ्या तिघं मुलांनी पण मला, भाऊ वगैरे यांनी पण, म्हणजे सगळ्यांनी असं छान. मला साथ दिली. घरच्यांनी, ती पण महत्वाची असते. म्हणजे बरोबर. कारण तो जो वेळ असतो तो देणं काय बरोबर. कुटुंबाने, ते पण महत्वाचं साहजिकच असतं. पाठिंबा हो, असावा. तो पाठिंबा पूर्ण आहे मला. तेव्हा पण होता आणि आजही आहे. म्हणून मी इथपर्यंत प्रवास करू शकलो बासरीचा. सध्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा उत्सव सुरू आहे. आपण बघतोय एखादं प्रभू श्रीरामांचं एखादी धून तुम्ही छानपैकी वाजवाय. मी जी बसवलेली धून, येस येस येस.
सर तुम्ही छान आपलं न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हचं कार्यालय मंत्रमुग्ध केलं खरं तर तुमच्या आवाजाने. सर आता मी वेळेअभावी आपल्याला थांबावं लागतं, पण शेवटचा प्रश्न असा करतो की अनेक बासरी वादक जे नवीन तयार होतात त्यांना एक काय संदेश द्याल, तुमच्या अनुभवावरून तुम्हाला काय वाटतं? त्यांना एकच संदेश देईल मी की तुम्ही आंतरिक मनातून जर तुम्हाला बासरी वादन करायचं असेल तर तुम्हाला अवघड काहीच नाही. ते शिकण्याकरता विविध ठिकाणी क्लासेस आहेत, क्लास जॉईन करा आणि तुम्ही बासरी वादन शिका, तुम्हाला येणार 100%. एक छान तुमच्या मनाने एखादं छानसं मराठी गीत वाजवा आणि आपल्या कार्यक्रमाचा समारोप करा. बरं. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात. खरं तर सरांच्या या बासरी वादनाने अनेकांना आनंद मिळालेला आहे आतापर्यंत, आणि त्यांचं मत आहे की पुढे देखील त्यांचं म्हणजे खरंच मला विशेष कौतुक करावं वाटतंय की त्यांचं मत आहे की दुसऱ्याला जो आपण आनंद देतो त्याच्यातच आपला आनंद असतो. त्यामुळे सर वेळ काढून त्यांनी सांगितलं की 59 वय असताना देखील ते वेळ काढून दररोज नाशिककरांची सकाळ ही गोड करत असतात, आणि आपण त्यांना पुढील त्यांच्या काळासाठी शुभेच्छा देऊयात. सर तुमच्याकडून नाशिककरांची अशी सकाळ गोड होत राहो. तर इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह.